बघा. सो हे पहिलेच समजून घ्या. सो मेल आणि फिमेल एकत्र येतात, त्याला म्हणतात कॉप्युलेशन किंवा त्याला म्हणतात सेक्शुअल इंटरकोर्स किंवा त्याला म्हणतात कॉयटस. नाउ ज्या ऑर्गॅनिझमला, ज्या अॅनिमल्सला कॉप्युलेटरी ऑर्गन्स आहेत, त्या अॅनिमल मध्ये नॉर्मली फर्टिलायझेशन हे इंटरनल होतं. त्याचं कारण असं आहे की इफ यू कन्सिडर ह्युमन, अगर तुम्ही ह्युमनचा विचार केला तर मेल हॅज कॉप्युलेटरी ऑर्गन कॉल्ड ॲज पेनिस. फिश घेतला तर काही फिश म्हणजे स्पेशली शार्क यांच्यामध्ये पेनिस सारखा असलेला एक पार्ट असतो, त्याला म्हणतात क्लास्पर. सो कॉप्युलेटरी ऑर्गन इज अ ऑर्गन थ्रू विच द सेक्शुअल इंटरकोर्स टेक्स प्लेस और कॉप्युलेशन टेक्स प्लेस. So copulation is followed by fertilization. Once the copulation is over, once the sexual intercourse is over, the semen is discharged into vagina, and that semen containing sperm enter into the fallopian tube and fertilize the egg. So copulation is followed by fertilization. सो ज्यांच्यामध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होतं, पण ज्यांच्यामध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन नाही आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होत नाही, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल होतं. आता म्हणून हे दोन टर्मिनॉलॉजी त्यात कन्फ्युज व्हायचं नाही. कॉप्युलेशन इज ऑल्सो कॉल्ड एज सेक्शुअल इंटरकोर्स, म्हणजे मेल आणि फिमेल एकत्र येतात त्यांना म्हणतात कॉप्युलेशन. एकत्र आल्यानंतर स्पर्म आणि एग फर्टिलाइज होतो, सॉरी स्पर्म आणि एग एकत्र येतात त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, दॅट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. सो कॉप्युलेशन इज फॉलोड बाय फर्टिलायझेशन. आता दोन प्रकारचं फर्टिलायझेशन आहे, एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर ज्या अॅनिमल मध्ये कॉप्युलेटरी ऑर्गनच नाहीये तो कॉप्युलेशनच करू शकत नाही, मग काय केलं जातं, तर फिमेल पहिली ले दी एग आउटसाइड, बाहेर अंडी टाकते आणि मेल येऊन त्याच्यावरती स्पर्म डिस्चार्ज करतो. सो कुठल्याही प्रकारे मेल आणि फिमेल मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही. सो दॅट इज कॉल्ड एज एक्सटर्नल फर्टिलायझेशन. द बेस्ट एक्झाम्पल इज फ्रॉग. फ्रॉग मध्ये जे फर्टिलायझेशन होतं दॅट फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल फर्टिलायझेशन. फ्रॉग मध्ये होणारं फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल आहे. फिमेल फ्रॉग पहिले ले करते एग आणि त्याच्यावरती मेल फ्रॉग येऊन स्पर्म डिस्चार्ज करतो अँड द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. क्लस्टर मध्ये एग असतात आणि स्पर्म येतात, मग फर्टिलाइज होतात. सो क्लस्टर मध्ये फर्टिलाइज एग तयार होतात. सो फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड दी बॉडी, दॅट इज कॉल्ड एज एक्सटर्नल फर्टिलायझेशन. अँड वेन द मेल अँड फिमेल गॅमेट फ्युजेस इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आत मेल आणि फिमेल गॅमेट फ्युज असतील तर त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतात. सो फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. फर्टिलायझेशन इंटरनल आहे, काही अॅनिमल्स हे एक्सेप्शनल केसेस आहेत, म्हणजे यांच्याकडे काय आता सेक्स ऑर्गन नाहीयेत, ओके, म्हणजे कॉप्युलेटरी ऑर्गन नाहीयेत, पण आतल्या बाजूने फर्टिलायझेशन होतं, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट आत बॉडीच्या आत एकत्र येतात. अँड डेव्हलपमेंट, कारण हा हर्माफ्लोराइड आहे, ओके, सेक्स याच्यामध्ये सेपरेट नाहीये. सो fertilization is internal and development is direct. Sorry, development is indirect. So there is a larval stage. Having a larval stage which is morphologically distinct from the adult. The animal have ability to regeneration. आता काही animals मध्ये ना regeneration ची कॅपॅसिटी असते. रिजनरेशन याचा अर्थ काय, तुटलेला भाग आहे ना तो भाग ते परत डेव्हलप करू शकतात, त्याला रिजनरेशन असं म्हणतात. ओके, जसं प्लॅनेरिया मध्ये पण होतं, प्लॅनेरिया मध्ये पण रिजनरेशन होतं, आपण पुढे बघणार आहोत. प्लॅनेरिया इलॉंगेटेड बॉडी असलेला एक अॅनिमल्स आहे, दोन्ही बाजूला स्ट्रेच होत होतो, अँटीरियर बाजूला पण स्ट्रेच होतो आणि पोस्टीरियर बाजूला पण स्ट्रेच होतो. त्याची अँटीरियर बॉडी अँटीरियरला स्ट्रेच करते, पोस्टीरियर बॉडी पोस्टीरियर बाजूला स्ट्रेच करते आणि त्याच्यामुळे मध्ये कॉन्स्ट्रिक्शन तयार होते, खड्डा तयार होतो आणि दोन्ही पार्ट वेगळे होतात, म्हणजे एका प्लॅनेरियाचे दोन तुकडे होतात मधनं. जो तुटलेला पार्ट आहे ना, म्हणजे अँटीरियर पार्ट बाजूला झालाय तो पोस्टीरियर पार्ट तयार करतो आणि पोस्टीरियर पार्ट तुटलाय तो अँटीरियर पार्ट तयार करतो, तो ह्याला रिजनरेशन असं म्हणतात. सो दॅट इज रिजनरेशन. सो दिस इज अबाउट पॉलिफेरा. ओके, नाउ आता या पॉलिफेराची आपण एक्झाम्पल बघूया. बघा, ही वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत पॉलिफेराची. एक लक्षात ठेवायची, ह्याच्या बाजूची नावं आहेत ती पण लक्षात ठेवायची. आता तुम्ही काय करणार, तुम्ही फुलस्केप वरती फायलमचं नाव लिहायचं आणि त्याचे एक्झाम्पल लिहायचे आणि त्याची दुसरी एक्झाम्पल लिहायचे. बघा, युस्पॉन्जिया कॉमन नेम त्याचा बाथ स्पॉन्ज आहे, तर तुम्ही दोन्ही नावं लिहायची आहेत, कारण ही एमसीक्यू ला विचारतात किंवा नीट मध्ये 100% तुम्हाला युस्पॉन्जिया देणार किंवा बाथ स्पॉन्ज येतात. बऱ्याच वेळा ही नावं माहीत नसतात मुलांना. सो ऑलवेज तुम्ही प्रत्येक फायलमची दोन्ही नावं लिहायची आहे. सो पहिला युस्पॉन्जिया, ह्याला बाथ स्पॉन्ज म्हणतात,
दुसरा जो आहे दॅट इज कॉल्ड एज सायकॉन, त्याला सायफा असं म्हणतात. थर्ड आहे तो यू प्लॅटिला, ओके, त्याला व्हिनस फ्लॉवर असं म्हणतात. आणि सर्वात शेवटचं आहे ते म्हणजे स्पॉन्जिलिया, ज्याला फ्रेश वॉटर स्पॉन्ज असं म्हणतात. सो दीज आर दी 4 एक्झाम्पल्स. सगळी एक्झाम्पल पुस्तकात दिलेली नव्हती हा. सो यू स्पॉन्जिया म्हणजे बाथ स्पॉन्ज, सायकॉन मी सायफा, यू प्लॅटिला दॅट इज कॉल्ड व्हिनस फ्लॉवर, त्याच्यानंतर स्पॉन्जिलिया ज्याला आपण फ्रेश वॉटर स्पॉन्ज म्हणतो असं म्हणतो, यू प्लॅटिसिला आहे ते. सो दीज आर दी 4 एक्झाम्पल्स ऑफ फायलम पॉरिफेरा और स्पॉन्ज. दुसरा आपण जाऊया सिलेंड्राटा, ज्याचं एक्झाम्पल हायड्रा. पॉरिफेरा मध्ये कोणाला डाऊट आहे? एनी डाऊट इन पॉरिफेरा? पॉरिफेरा मध्ये कोणाला डाऊट आहे? एव्हरी कॅरेक्टर, सगळे कॅरेक्टर्स क्लिअर झाले? सगळे कॅरेक्टर्स क्लिअर झाले सगळ्यांचे? एकता, निधी, सगळ्यांना सगळे कॅरेक्टर्स क्लिअर झाले? काय डाऊट असेल तर विचारा मात्र हा, ठेवायचे नाहीत. ओके ओके ओके. आणि प्लीज रिस्पॉन्ड द्या म्हणजे मला कळेल. काही छोटा डाऊट असेल तरी विचारायचा, पुढे जाऊ द्यायचं नाही मला तुम्ही, हा ती तुमची जबाबदारी. ओके ठीक आहे. पुढचा आपण फायलम बघतोय दॅट इज कॉल्ड एज सिलेंड्राटा. न एक्झाम्पल त्याला निडारिया असं पण म्हणतात. एकदम कॉमन एक्झाम्पल आहे हायड्रा. याचं सर्वात पिक्युलर कॅरेक्टर काय माहितीये का? हे 2 फॉर्म मध्ये आढळतात. वन फॉर्म इज ट्युब्युलर फॉर्म अँड सेकंड फॉर्म इज अम्ब्रेला फॉर्म. जे ट्युब्युलर फॉर्म आहे ना त्याला पॉलिप असं म्हणतात, POLYP. आणि जे अम्ब्रेला शेप आहे ना त्याला मेडुसा फॉर्म असं म्हणतात, दॅट इज अम्ब्रेला शेप फॉर्म. ओके ओके, मी दाखवतो, परत दाखवतो. सी दिस इज जेम्युला डायग्राम. हा ना, म्हणजे हे बघा, हे कसं माहितीये एक्झॅक्टली, अमिबा कसा आहे? अमिबा जेव्हा अमिबाचं मल्टिपल बायनरी फिशन होतं. मल्टिपल बायनरी फिशन कधी होतं माहितीये का? जेव्हा अमिबामध्ये अनफेअरेबल कंडिशन असते त्यावेळेला अमिबा काय करतो? स्वतःच्या बाजूला सिस स्टार करतो. तसे हे सेल ना एक हार्ड सिस स्टार करतात. आज सेल्स डिवाइड अँड डिडिवाइड होऊन कॉम्पॅक्ट मास तयार होतं, दॅट इज इनर मास, ज्याला आर्चिओसाइट्स असं म्हणतात. आणि ह्या आर्चिओ आणि बाहेर सगळे अमिबोसाइट्स असतात, म्हणजे म्युसिनचं मास आहे सगळं. नंतर हे मायक्रोफाईल आहे जे जे हा उलटा होतो आणि हा पार्ट म्हणजे त्या सबस्ट्रॅटम आहे, ज्याला तो चिकटतात तो पार्ट आहे. अमिबा मध्ये पण असंच होणार ना, सिस्ट फॉर्म होतं, आज सगळे न्यूक्लियस डिवाइड रिडिवाइड होतात, बाजूला सायटोप्लाझम येतं आणि असंख्य डॉटर सेल तयार होतात. कंडिशन फेवरेबल आली की सीट बस्ट होतं आणि सगळे डॉटर सेल फुटतात. सेम कंडिशन इकडे होते, याला जेम्युलर फॉर्मेशन म्हणतात. याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला आता नाहीये, फक्त जेम्युलर फॉर्मेशन आपण 12th मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. ओके, सो आता फक्त म्हणजे खूप ह्याच्यामध्ये जाऊ नका, एवढंच फक्त लक्षात ठेवा की हा अनफेवरेबल कंडिशन मध्ये या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. वेन देर इज अ अनफेवरेबल कंडिशन, आतल्या बाजूने ना एक छोटेसे बड तयार करतो आणि ते बड डिवाइड अँड डिडिवाइड होऊन हे सगळे सेल्स तयार होतात, त्याला आर्चिओसाइट्स असं म्हणतात, जे एकदम कॉम्पॅक्टली अरेंज होतात. आणि बाहेरचे सेल्स हे स्पिक्यूल्स तयार करतात. हा जो आर्चिओसाइटचा इंटिरियर पार्ट आहे, हा एक नॅरो पार्ट पुढे कंटिन्यू करतो, त्याला मायक्रोफाईल म्हणतात. आणि मायक्रोफाईल सबस्ट्रॅटमला चिपकून तिकडनं पूर्णच्या पूर्ण स्पॉन्ज तयार होतो. सो दॅट इज पॉलिफेरा. ओके, म्हणजे जेम्युलर फॉर्मेशन. क्लिअर? जाऊया पुढे. पुढच्या क्लासकडे जाऊया. ओके ठीक आहे. एकदा क्लिअर ना जेम्युलर डायग्राम? एकदा तुला हे होतं ना म्हणून. ओके, न आपण आता पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. विक्रांत वगैरे सगळ्यांना कळतंय ना मी काय सांगतोय ते? ओके, पुढचं बघा आता. नाव पुढचा जो आपण बघणार आहोत दॅट इज सेकंड फायलम. हे बघा, मी परत सांगतो हा, आता जेवढे जेवढे म्हणून तुम्ही फायलम बघणार एका फुलस्केप वरती, तुमच्या नोटबुक वरती फायलमचं नाव आणि त्याच्या खाली हे सगळे नेम, हे व्यवस्थित आणि पक्के लक्षात ठेवायचे आहेत. इथंच पोरांचा इथंच तुमची नीट मध्ये विकेट जाते बऱ्याच जणांची, कारण नावं लक्षात ठेवणं, आणि ते तसं कठीण आहे नावं लक्षात ठेवणं, पण सारखं त्याची ना पारायण केल्यासारखं वाचायचं ते रोज, डायग्राम सकट. कळते? किंवा तुमच्याकडे जर डायग्राम असतील तर ते कट करा आणि नावाच्या पुढे तो डायग्राम चिकटवा आणि रोज त्याचा एकदा दोनदा वाचायला सुरुवात करा.
ते ह्या बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्येच या नावामध्येच मुलांची विकेट जाते. म्हणजे किंगडम एनिमल मध्ये हाच एक मोठा त्यातला एक मायनस पॉईंट नाही म्हणता येणार, कारण का ही नावं टाकतात ती आणि सगळी नावं मुलांची पाठ नाही राहत आणि लक्षात राहत नाही. ही नावं लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. ह्या चॅप्टर मध्ये हेच एक महत्वाचं आहे फक्त, म्हणजे बाकीचे आहेच थोडक्यात, पण हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही वहीमध्ये काय करायचं, फायलम लिहायचं, फायलमच्या नंतर ही नावं लिहायची, जमलं पॉसिबल असेल तर पुस्तकामध्ये पण डायग्राम आहे, त्याची एक झेरॉक्स काढा किंवा फोटो व्हिडिओ काहीतरी काढा, असं काहीतरी बघा थोडं काय कसं करता येईल ते, आणि त्याच्या पुढे नाही तर डायग्राम काढा, सर डायग्राम चिकटवून टाका, म्हणजे डोळ्यासमोर तो डायग्राम राहील तुमच्या. कधी कधी काय करतात म्हणजे का, हा डायग्राम पुस्तकात याच्यामध्ये नीट मध्ये देतात आणि त्याचं नाव आयडेंटिफाय करायला सांगतात, असंही येतं बऱ्याच वेळेला, आणि खाली देताना त्यांची सायंटिफिक नावं देतात. आपण नॉर्मली बघताना काय म्हणतो, स्पॉन्ज बघतो, पण ही नावं देताना लक्षात येत नाही पटकन, त्यामुळे ही नावं पक्की डोक्यात ठेवायची आहेत, लक्षात ठेवा. सो सेकंड फायलम आपण बघूया, दॅट इज सिलेंड्राटा, दॅट इज हायड्रा. मी मगाशी बघितलं ह्याचा सर्वात पिक्युलर कॅरेक्टर्स आहे, सर्वात पिक्युलर कॅरेक्टर्स ते म्हणजे मुळात ह्याच्यामध्ये गॅस्ट्रोवॉस्क्युलर कॅव्हिटी असते, ज्याला आपण सिलेंड्रॉन असं म्हणतो. माउथ असतो, ओपनिंग एकच असते, आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, जे सिलेंड्रेट्स मध्ये दोन फॉर्म मिळतात, एकाला म्हणतात पॉलिप फॉर्म आणि दुसऱ्याला म्हणतात मेडुसा फॉर्म. पॉलिप फॉर्म हा इलॉंगेटेड असतो, ज्याचं एक्झाम्पल हायड्रा आहे, आणि मेडुसा फॉर्म हा काय म्हणतात अम्ब्रेला शेप असतो, त्याचं नाव आहे ऑरिलिया. सो ह्याच्या आपण कॅरेक्टर बघूया, सिलेंड्रेट्स म्हणजे काय. सो दे आर ॲक्वेटिक, हे कॉमन आहे, मोस्टली मरीन, फ्यू आर फ्रेश वॉटर. दे आर ससाईल, मीन्स अटॅच टू दी सबस्ट्रॅटम, ऑर फ्री स्विमिंग, काही अटॅच आहेत काही फ्री स्विमिंग आहेत, म्हणजे हायड्रा ससाईल आहे पण ऑरिलिया हा फ्री स्विमिंग आहे. Now they show radial symmetry and are diploblastic. Now this is very important. Radial symmetry means what? आपण मागच्या वेळेला बघितलेलं की ॲनिमलला कुठल्याही अँगलने कट केला तर तो सेंटर मधनं पास होतो, त्यामुळे सगळे हाल्स हे इक्वल येतात. सो दॅट इज कॉल्ड एज रेडियल सिमेट्री. And diploblastic means it is made up of two layers, ectoderm and endoderm, which is separated by non-cellular mesoglial cells or mesoglia. म्हणजे काय म्हणतात, एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्ये मिसोग्लिया असतो, नॉट मिसोडम. सो दॅट इज डिप्लोब्लास्टिक. नाउ दे हॅव सेंट्रल गॅस्ट्रोवॉस्क्युलर कॅव्हिटी, दॅट इज कॉल्ड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ऑर सिलेंट्रॉन. कोलेंट्रॉन नाही म्हणायचं याला, सिलेंट्रॉन म्हणायचं. सो सिलेंट्रॉन विच इज अ सिंगल ओपनिंग माउथ, विच इज ऑल्सो कॉल्ड एज हायपोस्टोम, म्हणजे जे तोंड माउथ आहे त्याला हायपोस्टोम म्हणतात, विच इज सराउंडेड बाय टेंटॅकल्स, त्याच्या बाजूला सगळे टेंटॅकल्स असतात, आणि म्हणून हा ॲनिमल ब्लाइंड सॅक बॉडी पॅटर्न दाखवतो. द ॲनिमल शो ब्लाइंड सॅक बॉडी पॅटर्न. मगाशीच आपण सांगितलं ब्लाइंड सॅक बॉडी पॅटर्न मीन्स व्हॉट, ओनली वन ओपनिंग विच ऍक्ट्स एज अ माउथ as well as anus, and this is meant for circulation as well as digestion. Food is ingested and egested. फूड आत जातं आणि तिकडनंच बाहेर येतं. गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी मध्ये त्याचं डायजेशन होतं किंवा सिलेंट्रॉन मध्ये त्याचं डायजेशन होतं. नाउ दे एक्झिबिट टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता स्लाइटली मॉडिफाईड झालाय, इव्हॉल्ड ॲनिमल आहे. याच्या अगोदरचा होता तो सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन होता. आता वर आपण आलोय, दे एक्झिबिट दी हा गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी. याचा अर्थ काय, हायड्रा बघितलाय ना, हायड्रा, हायड्राच्या मध्ये हायड्रा कसं बोलतो मी आता, हायड्राच्या मध्ये कॅव्हिटी असते. ओके, या कॅव्हिटीला गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी असं म्हणतात. एक मिनिट, आपण डायग्राम असेल तर सांगतो तुम्हाला मी. हायड्राचा ना इकडे डायग्राम नाही आहे त्यांचा, एक मिनिट. हा असं बघूया आपण, एक मिनिट, अजून काय डायग्राम आहे का, नाहीये बघा. हा पण एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये ह्याच्यामध्ये ना आत, म्हणजे थोडक्यात ना ॲनिमल इलॉंगेटेड असतो. ॲनिमल इलॉंगेटेड असतो. हायड्रा माहितीये तुम्हाला, हायड्रा बघितला असेल तो इलॉंगेटेड आहे. इलॉंगेटेड आहे, त्याच्या तोंडाला वर ना माउथ आहे आणि माउथच्या वर टेंटॅकल्स आहे. आता जर तुम्ही आत गेलात, माउथ मधनं आत गेलात, तर आत कॅव्हिटी आहे, पोकळी आहे, उभी पोकळी आहे. त्या उभ्या पोकळीला गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी असं म्हणतात. गॅस्ट्रो म्हणजे त्याला गॅस्ट्रो का म्हटलं माहिती का, बिकॉज इट इज रिलेटेड विथ डायजेशन. स्टमक कसं आपलं असतं तसं ते स्टमकचं काम करतं. इट इज नॉट अ स्टमक ऍक्च्युली. स्टमकचं काम करतं, इकडे डायजेशन होतं.
गॅस्ट्रोव्हॉस्क्युलर कॅव्हिटी. गॅस्ट्रोव्हॉस्क्युलर कॅव्हिटी इट मीन्स इट ऍक्ट्स एज अ एलिमेंटरी कॅनल. पण सिंपल एक ट्यूब असते. ट्यूब म्हणजे कॅव्हिटी आत. त्या कॅव्हिटीला गॅस्ट्रोव्हॉस्क्युलर कॅव्हिटी म्हणतात. सिलेंट्रॉन म्हणजे याचा अर्थ पण कॅव्हिटी. सो त्या सगळ्याला हायड्रामध्ये, हायड्रा जर तुम्ही बघितला तर सबस्ट्रॅटमला अटॅच आहे. पुढचा जो पार्ट आहे त्याला माउथ आहे आणि माउथच्या चारी बाजूने टेंटॅकल्स आहे. हा जो काय आता माउथ मध्ये तुम्ही जर आत गेला तर तुम्हाला आत पोकळी मिळणार, उभी पोकळी. ती जी काही पोकळी आहे, ती जी काही कॅव्हिटी आहे त्याला गॅस्ट्रोव्हॉस्क्युलर कॅव्हिटी असं म्हणतात. सो क्लिअर. सो दिस इज गॅस्ट्रोव्हॉस्क्युलर कॅव्हिटी. नाउ दे एक्झिबिट टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. टिश्यू लेवल याचा अर्थ काय, आता स्लाइटली हायर अॅनिमल्स कडे आले. मगाशी सेल्युलर लेवल होती, आता टिश्यू लेवल, टिश्यू फॉर्म झाले. So the name Nidaria is derived from the nidoblast, that is very important, which is also called as nidocytes, okay, which contain the stinging capsule. आपण याचा डायग्राम बघूया. हे स्टिंगिंग कॅप्सूल ना ऑफेन्स डिफेन्स मेकॅनिझमला काम करतात. याचं दुसरं नाव आहे निमॅटोसिस्ट. म्हणजे अॅनिमल्स ह्यांना ना निडारिया का म्हटलंय, कारण ह्यांच्यामध्ये ब्लास्ट याचा अर्थ सेल्स, सी सायलेंट आहे, निडोब्लास्ट असतात किंवा निडोसाइट्स असतात. साइट्स किंवा ब्लास्ट म्हणजे सेल्स, निडोब्लास्ट किंवा निडोसाइट्स असतात. आणि या निडोसाइट्सला किंवा निडोब्लास्टला स्टिंगिंग कॅप्सूल असतात. स्टिंगिंग म्हणजे विंचवाला कशी नांगी असते त्याला स्टिंग म्हणतात, किंवा हनीबीजला कशी राणी माशीला म्हणजे क्वीनला मागे स्टिंग असते, ज्याला आपण नांगी म्हणतो. नांगी म्हणजे हा असंच म्हणतो. सो स्टिंग असते, त्या स्टिंगला स्टिंगिंग कॅप्सूल म्हणतात, किंवा त्याला नाव आहे निमॅटोसिस्ट. प्रेझेन्स ऑन दी टेंटॅकल्स अँड दी बॉडी. पूर्ण टेंटॅकल्स वरती, म्हणजे माउथ आहे किंवा हायपोस्टोम आहे, हायपोस्टोमला जे काही टेंटॅकल्स आहेत, या टेंटॅकल्स हे स्टिंग ॲपरेटर्स असतात किंवा त्याला निमॅटोसिस्ट असतात. तर बॉडीमध्ये सुद्धा हे निमॅटोसिस्ट असतात. यांचं मेन काम काय माहितीये का, प्रे फूड कॅप्चर करणं, म्हणजे प्रे कॅप्चर करणं आणि डिफेन्स मेकॅनिझम साठी काम करणं आणि पकडून धरणं. अँकरेज म्हणजे पकडणं, ग्रीप करणं, डिफेन्स साठी काम करणं आणि फूड कॅप्चर करणं म्हणजे प्रे कॅप्चर करणं. हे तीन काम आहेत या निडोब्लास्टची. या निडोब्लास्ट मध्ये हे स्टिंग सेल्स असतात जे काम करतात. ओके. नाउ डायजेशन इज एक्स्ट्रासेल्युलर अँड इंट्रासेल्युलर. म्हणजे कॅव्हिटीच्या आत पण डायजेशन होतं, जी कॅव्हिटीला आपण गॅस्ट्रोव्हॉस्क्युलर कॅव्हिटी म्हणतो, किंवा सेलच्या आत पण होतं, दॅट इज कॉल्ड इंट्रासेल्युलर. सेलच्या आत पण होतं आणि कॅव्हिटी मध्ये पण होतं. ओके. नाउ द निडारियन एक्झिबिट टू बेसिक बॉडी फॉर्म्स. हे महत्वाचं आहे. वन इज पॉलिप फॉर्म. पॉलिप म्हणजे इलॉंगेटेड फॉर्म. अँड सेकंड वन इज मेडुसा फॉर्म. मेडुसा म्हणजे अम्ब्रेला लाइक फॉर्म. बघा, द पॉलिप इज ससाईल. ससाईल म्हणजे अटॅच टू दी सबस्ट्रॅटम. पॉलिप जो फॉर्म आहे तो सबस्ट्रॅटमला अटॅच आहे. अँड सिलेंड्रिकल फॉर्म, एक सिलेंड्रिकल बॉडी असते त्याची. त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा अँड ऍडमेन्सिया. तो मगाचा आपण ऍडमेन्सिया बघितला, आपण बाथस्पॉन म्हणतात त्याला, ऍडमेन्सिया म्हणतात, सॉरी बाथस्पॉन नाही, चुकून ऍडमेन्सिया. हायड्रा अँड ऍडमेन्सिया. Whereas the medusa form, medusa म्हणजे umbrella like form. हा umbrella like शेप जो असतो दॅट इज फ्री स्विमिंग, म्हणजे तो सबस्ट्रॅटमला अटॅच नसतो. त्याचं एक्झाम्पल आहे ऑरिलिया और जेलीफिश. सो आपण पहिला जो डायग्राम बघितला होता तो ऑरिलिया आणि जेलीफिशचा होता. सो हे लक्षात ठेवायच्यामध्ये दोन फॉर्म असतात. याच्यामध्ये ना एक टिपिकल कॅरेक्टर्स आहे, ते म्हणजे टिपिकल एक अॅनिमल आहे, त्याला म्हणतात ओबेरिया. आपण पुढे बघूया तो. ओके. सो हे कॉमन एक्झाम्पल आहेत, हायड्रा, ऍडमेन्सिया, ऑरिलिया किंवा जेलीफिश. नाउ सम ऑफ द निडारियन्स, एक्झाम्पल कोरल हॅव ए स्केलेटन कंपोज ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. काही सिलेंड्रेट्स आहेत यांच्यामध्ये त्याला कोरल म्हणतात, जे स्केलेटन ते कॅल्शियम कार्बोनेट हे बनलेले असतात, कॅल्शियम कार्बोनेटची त्यांची बॉडी बनलेली असते. नाउ निडारियन्स रिप्रोड्यूस बोथ सेक्शुअली ऍज वेल ऍज असेक्शुअली. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग. हे तुम्हाला माहिती आहे. छोटासा बर्ड, हायड्राचा एक्झाम्पल घेतलं तर हायड्राचा जो बेसल एंड असतो, म्हणजे खालचा जो पार्ट असतो, त्या खालच्या पार्टकडे एक छोटासा आउटग्रोथ तयार होतो. आउटग्रोथ तयार झाला की हायड्रामध्ये असलेलं म्हणजे पॅरेंट बॉडीमध्ये असलेलं न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम त्या बर्ड मध्ये जातं. बर्ड ग्रो होतो, टेंटॅकल्स तयार होतो, बर्ड ऍडल्ट होतो आणि तिकडे तो डिटॅच होतो. डिटॅच झाला की तो नवीन हायड्रा तयार करतो, म्हणजे तयार होतो. सो दिस प्रोसेस कॉल्ड ॲज बडिंग. आणि दुसरं मी सांगितलं रिजनरेशन, म्हणजे मगाचं सांगितलं ते. नाउ सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. यांच्यामध्ये पण गॅमेट्स फॉर्म होतात. ओके. नाउ दे एक्झिबिट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अल्टरनेशन ऑफ पॉलिप्लॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन. म्हणजे
एकदा पॉलिप जनरेशन होतं, एकदा मेडुसा जनरेशन होतं, एकदा मेडुसा पॉलिप जनरेशन होतं, एकदा मेडुसा जनरेशन. पण ही एक्सेप्शनल केस आहे, दॅट इज कॉल्ड ओबेलिया. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज मेटाजेनेसिस. हे लक्षात ठेवायचं. दिस फिनॉमिनन इज नोन ॲज मेटा म्हणजे मेनी, जेनेसिस म्हणजे फॉर्म. कसे? पॉलिप प्रोड्यूस मेडुसा म्हणजे ट्युब्युलर फॉर्म, अम्ब्रेला फॉर्म तयार करतो असेक्शुअली. पॉलिप प्रोड्यूस मेडुसा म्हणजे पॉलिप फॉर्म आहे, ट्युब्युलर फॉर्म आहे, तो अम्ब्रेला फॉर्म करतो असेक्शुअली. तर मेडुसा प्रोड्यूस करतो पॉलिप फॉर्म सेक्शुअली. हे एकाच अॅनिमल मध्ये होतं, दॅट इज कॉल्ड ओबेलिया. हे एक्सेप्शनल केस आहे. ओबेलिया मध्ये ह्या प्रकारचं जनरेशन होतं, दॅट इज कॉल्ड एज मेटाजेनेसिस. म्हणजे काय? तर ओबेलिया पॉलिप फॉर्म मधनं मेडुसा फॉर्म मध्ये असेक्शुअली जातो आणि मग मेडुसा फॉर्म मधनं पॉलिप फॉर्म मध्ये सेक्शुअली येतो. ओके, सो दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज मेटाजेनेसिस. उद्याच्या लेक्चरला मी ओबेलियाचा डायग्राम दाखवीन, म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. माझ्या पटकन लक्षात नाही आलाय, पुस्तकात तो कुठे नाहीये, मला बाहेरून आणावा लागेल, म्हणजे बघावं लागेल. तो मी बघून उद्या ओबेलियाचा डायग्राम टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो दिस फिनॉमिनन, हे लक्षात ठेवायचं, ही एक्सेप्शनल केस आहे ओबेलिया ही. बाकी हे सगळे आयदर पॉलिप फॉर्म मध्ये असतात किंवा मेडुसा फॉर्म मध्ये असतात. पण इथे मात्र होताना ओबेलिया मध्ये हे एक्सेप्शनल केस आहे, जी दोन्ही करतं. पॉलिप प्रोड्यूस मेडुसा होतं असेक्शुअली आणि मेडुसा प्रोड्यूस पॉलिप सेक्शुअली. हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. या प्रोसेसला मेटाजेनेसिस असं म्हणतात. नीटला हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारतात, किंवा इव्हन दो रेग्युलरला पण तुम्हाला व्हॉट इज मेटाजेनेसिस विचारतात, किंवा मेटाजेनेसिस इज फाउंड इन डॅश अॅनिमल असं देतात आणि अॅनिमलचं नाव दिलेलं असतं आणि बाकीची सगळी सिलेंडेडची नावं असतात. बरीच मुलं याच्यामध्ये फसतात. सो बेस्ट एक्झाम्पल इज ओबेलिया. त्याचं ओबेलिया एक्झाम्पल आहे. सो दिस इज अबाउट मेटास्टासिस. ओके, सॉरी, मेटास्टासिस नाही, मेटाजेनेसिस. नाव बघा, ही त्याची एक्झाम्पल आहे. हे ऑरेलिया आहे, जेलीफिश, बरोबर, फायसेलिया. त्याच्यानंतर आपण जे मगाशी निडोब्लास्ट सांगितलं, हे ते निडोब्लास्ट होते, जे टेंटॅकल्स आणि बॉडीवरती पूर्णपणे असतात. हे त्यांना स्पाइन्स आहेत, बरोबर ना, बरोबर. त्याच्यानंतर हे न्यूक्लियस आहे. हे सगळे मगाशी आपण बघितलं, ती हे निडोब्लास्टची सेल्स आहे, एक्झाम्पल आहे, बरोबर. हे स्टिंग असतात त्यांना, ज्याला थ्रेड ट्यूब असतात. सो ही त्याची डायग्राम आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आहे, हे पण तुम्हाला विचारतात. नीट मध्ये मॅच दी फॉलोइंगला येतात. ऑरेलियाला जेलीफिश म्हणतात. त्याच्यानंतर फायसेलियाला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतात. देन ऍडमेन्सिया, हा ऍडमेन्सिया, ह्याला सी अॅनिमल म्हणतात. हा सी अॅनिमल आहे. ओके, ऍडमेन्सिया म्हणजे सी अॅनिमल. त्यानंतर डिप्लोरिया म्हणजे ब्रेन कोरल. त्यानंतर गॉर्गॉनगिया दॅट इज सी फॅन. देन पेंटॅटुला दॅट इज सी पॅन. अँड मेनेडॅरियन दॅट इज कॉल्ड एज ब्रेन कोरल. सो ही नावं लक्षात ठेवायची सगळी, त्याला काही इलाज नाहीये. मगाशी मी सांगितलं तसं ही सगळी नावं एका ह्याच्यावरती, फायलमचं नाव आणि फायलमच्या पुढे ही नावं आणि जमलं तर डायग्राम असे जोडा, म्हणजे डोक्यामध्ये पक्क राहील. सो ऑरेलिया, जेलीफिश, फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर ही कॉमन नाव आहेत. ऍडवेन्शिया सी अॅनिमल, डिप्लोरिया ब्रेन कोरल सॉरी, गॉर्गॉनिया म्हणजे सी फॅन. त्यानंतर पेंटाट्युला दॅट इज सी पॅन आणि मिंडेरिया दॅट इज ब्रेन कोलर. सो ही सगळी नावं लक्षात ठेवा. अलॉंग विथ दॅट हे नाव पक्क लक्षात ठेवा, दॅट इज कॉल्ड ओबेलिया. सो आपण दोन फायलम बघितले. पहिला फायलम बघितला आपण, तो म्हणजे पॉलिफेरा. दुसरा फायलम बघितला, तो म्हणजे सिलेंड्राटा. ओके, नाव काय डाऊट असेल तर आत्ताच सांगा मला. इकडे आपण थांबूया सगळ्यांनी.